जय शिवराय. आत्ताच एक बातमी ऐकली. प्रशांत कोरटकरला पुन्हा दिलासा. माझ्या देशाच्या न्यायव्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहे. माझा संविधानावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या देशातली न्यायव्यवस्था ही जगातील सर्वश्रेष्ठ न्यायव्यवस्था असाही माझा विश्वास आहे. परंतु राहून राहून माझ्या मनातल्या एका कोपऱ्यात कुठंतरी एक आवाज मला खुणावतो की जो समाजव्यवस्था बिघडवणारा व्यक्ती असतो त्या समाजामध्ये, तो एका विशिष्ट जातीचा असतो. होय, एका विशिष्ट जातीचाच असतो, जो की माझी जात कशी श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी सर्वोच्च महापुरुष, या देशाचे सर्वोच्च महापुरुष असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो नव्हे, त्यांच्या शूरता, वीरता, पराक्रमावर भाष्य करतो. असा शिवद्रोही प्रशांत कोरटकर, समाजद्रोही प्रशांत कोरटकर याला माझ्या देशातली न्यायव्यवस्था कसं काय सवलत देत असेल? इथे छोटे छोटे गुन्हे करणाऱ्यांच्या पाठीमागे पोलीस लागतात, त्यांना पकडतात. परंतु हा समाजद्रोही, शिवद्रोही प्रशांत कोरटकर जे वाक्य तो बोललाय ते वाक्य बोलण्याची मला खरंच शरम वाटते की माझ्या सर्वोच्च महापुरुषावर, त्यांच्या चारित्र्यावर तो बोलला. ज्या पुस्तकाचा उल्लेख केला त्या पुस्तकांचा नामोल्लेख सुद्धा मला या ठिकाणी करावा असा वाटत नाही. अशा पुस्तकाच्या लिखाणाबद्दल त्यांनी 3 ते 4 वेळेस जाणीवपूर्वक उल्लेख केला. तुमचा महाराज पळून गेला अशा पद्धतीचं सुद्धा तो बोलला गेला. हे केवळ आणि केवळ जात वर्चस्वातून झालेलं आहे. तर मला या ठिकाणी खरंच समाज माध्यमांना, जनतेंना आणि सरकारना विनंती करायची आहे की जोपर्यंत तुम्ही ह्या विकृती ठेचणार नाहीत, शिवद्रोही, समाजद्रोही विकृती ठेचणार नाहीत, केवळ तुम्ही जेम्स लेनचं अमुक झालं तमुक झालं हे नाव सांगणार, याच्यापेक्षा ह्या भारतातले जे जेम्स लेन आहेत हे जेम्स लेन ठेचले गेले पाहिजेत, हा माझा सरकारला सवाल आहे. आणि हे असे जे जेम्स लेन आहेत, भारतात असलेले हे जेम्स लेन आहेत, ते जेम्स लेन सरकारच्या आश्रय आशीर्वादानं हे जेम्स लेन उथळ माथ्यानं या महाराष्ट्रामध्ये फिरतात आणि स्वतः शिवभक्त असल्याचा मानतात. कारण सरकार स्वतः शिवभक्त आहे असं बोललं जातं. म्हणून मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे, इतिहासात चिकित्सा जरूर व्हावी. सत्य इतिहास, सर्व शिवकृत इतिहास सर्वांनाच मान्य असावा. मग तो ब्राह्मणांच्या लेखकानं लिहिलेला आहे, बहुजनांच्या लेखकानं लिहिलेला आहे, आमक्यानं लिहिलेला आहे, तमक्यानं लिहिलेला आहे, यापेक्षा इतिहासाच्या नोंदी, तत्कालीन घटना, समकालीन पुरावे यावरून जो इतिहास समोर येत असेल, जो वास्तविक आहे किंवा तो यापूर्वी समोर आलेला नाही किंवा आता नव्यानं काही दस्तावेज सापडून तो समोर आलेला आहे, अशा इतिहासाला नक्कीच स्वीकारलं पाहिजे. परंतु चुकीचं इतिहास समाजासमोर मांडणं किंवा काहीतरी विकृतपणे वक्तव्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल किंवा एकूणच महापुरुषाबद्दल करणं हा खरंच समाजद्रोहीपणा आपण मानला गेला पाहिजे. आणि अशा महाराष्ट्रातले जे जेम्स लेन आहेत त्या जेम्स लेनला आळा घातला पाहिजे. तसं तर हा प्रशांत कोरटकर हा विकृत आहे. तो याच्यापूर्वी मला त्याचे काही घटना माहिती आहेत. तो आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत रेणुका माता संस्थान आहे, त्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यातील ब्राह्मण पुजाऱ्यांना सुद्धा त्यानं त्रास दिलेला आहे. जो काय मोतेवार होता, त्या मोतेवाराच्या संदर्भात कितीतरी 4,000 कोटीच्या आसपास काहीतरी तो घोटाळा आहे. त्या घोटाळ्यात हा सुद्धा सामील होता. कारण त्याची रोल्स रॉयल गाडी आहे, कंपनीची जी गाडी आहे ती गाडी हा माणूस वापरत होता. हा
ऐसोआरामामध्ये चैनी विलासामध्ये जगत होता, परंतु त्याचं जे काही स्रोत आहे ते आपल्याला सर्वश्रुत आहे. त्याचं स्रोत काय आहे ते सर्वश्रुत आहे. त्यामुळं तो रोल्स रॉयल्स गाडी वापरण्या एवढा नक्कीच मोठा नाही. त्याच्यामुळं तो त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये किती नालायक आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून हा जो जेम्स लेन आहे, प्रशांत कोरटकर नावाचा जेम्स लेन महाराष्ट्र शासनानं खेचावा आणि कोर्टाला शासनानं विनंती करावी की हा समाजद्रोही आहे, याला सूट देता कामा नये, याच्या जामिनावर याची सुटताच कामा नाही, याला पोलिसांना कस्टडी द्यावी आणि त्याची चौकशी करावी, जेणेकरून अशा जेम्स लेन वृत्ती महाराष्ट्रात पुन्हा निर्माण होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तो अतिशय हास्यास्पद वाक्य करतो, माझा मोबाईलच हॅक झाला. असो, महाराष्ट्र शासनाला पुन्हा विनंती, ही जेम्स लेनी वृत्ती ठेचा, एवढंच या ठिकाणी सांगणं आहे.